नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली, ज्यावेळेस घोषणा केली, त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक शासन परिपत्रक जाहीर केलं। या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला कोण, अटी कोणत्या, नियम कोणते, कागदपत्र कोणते, अर्ज कोठे करावा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिली होती। परंतु काही दिवसानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हे सर्व नियम बाद करण्यात आले आणि सरसकट तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील असे महाराष्ट्र शासनाने घोषित केले किंवा जाहीर केले। अशा परिस्थितीमध्ये आता सुद्धा 1500 रुपये किंवा काही लोकांना 3000 रुपये, काही लोकांना आता 4500 रुपये मिळणार आहेत। परंतु मित्रांनो, हे 4500 किंवा हे 3000 किंवा हे 1500 रुपये तुम्हाला कंटिन्यू मिळणार का? आयुष्यभर तुम्हाला हे मिळणार का? किंवा महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार असणार आहे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे निवडणुकीनंतर मिळणार का किंवा निवडणुकीपर्यंतच असणार का, किंवा निवडणुकीनंतर जर बीजेपी आणि शिवसेना यांचं सरकार जर आलं तरच हे पैसे मिळणार का, कोणत्या महिला पात्र होणार आहेत किंवा कोणत्या महिलांना पुढील वर्षामध्ये हे पैसे मिळणार आहेत, हे आपण लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट घोषित केले किंवा जाहीर केले, त्या अधिकृत वेबसाईटवरती अनेक फॉर्म स्वीकारले, अनेक फॉर्म अप्रूव्हल सुद्धा झाले। त्याच वेबसाईटवरती महत्त्वाच्या अटी किंवा नियम, पात्रता, अपात्रता हे सर्वपणे स्पष्टपणे सांगितलेले आहे। मात्र ह्या सर्व बाजूला ठेवून आता सध्या सर्वांनाच पैसे मिळतात। आपण हे नियम आणि अटी समजून घेणार आहोत की निवडणुकीनंतर हे सर्व नियम आणि अटी चालू केले जाणार आहेत का, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला कोणत्या ठरू शकतील, अपात्र कोण असणार आहेत याविषयी माहिती जाणून घेत असताना आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि तो खाली स्क्रोल करायचा आहे। आपण लाईव्ह पद्धतीने त्यांचे जे नियम आहेत, जे अटी आहेत, जे अटी नियम पुढील निवडणुकीनंतर लागू केले जाणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की 2015-16 या कालावधी मी ज्यावेळेस PM किसान योजना सुरू केली, त्या PM किसान योजनेच्या वेळेस सरसकट सर्वांना पैसे मिळत होते। जो फॉर्म भरत होता त्यांना पैसे, ज्याच्या नावावरती 7/12 आहे किंवा नाही हे बघितलं जात नव्हतं, किंवा त्याचं 7/12 नाव आहे किंवा नाही हे सुद्धा बघितलं जात नव्हतं। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरसकट सर्वांना पैसे मिळत होते। त्याच धर्तीवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काम करते का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीपर्यंत सरसकट येणार का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जर बीजेपी शिवसेना सरकार आलं तरच येणार का? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आता येत आहेत ते पुन्हा परत नंतर येणार का, याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्याला त्यांच्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं नियम अटी काय आहेत आणि निवडणुकीनंतर ते कशा पद्धतीने फॉलो केले जाणार आहेत। तर मित्रांनो, आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर इथे पात्र आणि अपात्र आणि अर्ज स्वीकार किंवा अर्ज प्रक्रिया असे 3 ऑप्शन दिसतात। यापैकी पात्रता नेमकी काय आहेत? जर समजा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर सुद्धा मिळावं असं जर वाटत असेल तर आपल्याला एक्झॅक्ट पात्रता काय ही सुद्धा समजून घ्यायची। आता सरसकट तुम्हाला पैसे मिळतात मान्य आहे, परंतु हेच नियम जे आहेत हे नियम निवडणुकीनंतर लागू केले जाणार। कारण एखादी योजना ज्यावेळेस मंजूर करण्याच्या स्टेपमध्ये असते त्यावेळेस त्यांना मंत्रालयाची परमिशन घ्यावी लागते किंवा विधानसभेची परमिशन घ्यावी लागते, आणि त्या विधानसभेच्या किंवा मंत्रालयाच्या परमिशनच्या वेळेस काही नियम आणि अटी समोर मांडाव्या लागतात। तर त्या धर्तीवरती तुमची ही योजना पुढे रन होत असते। काही कालावधीमध्ये यामध्ये काही अंशा बदल केला जातो, काही चेंजेस होऊ शकतात, परंतु आत्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या अटी पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या आहेत त्याच अटी पुढे लागू केल्या जाणार आहेत। 5वा मुद्दा तुम्हाला दिसेल बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावा। या मुद्द्याचा जर विचार आपण जर केला तर सर्वात महत्त्वाचा विषय बऱ्यापैकी महिला बाद होणार आहेत। कारण इथे लाभार्थ्या कुटुंबाचं, आता एका कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे का
हा विचार तुम्ही स्वतः करा। आता प्रत्येक घरामध्ये कमवते व्यक्ती हे 2 ते 3 जण असतात, त्यांचं जर इन्कम सोर्स जर बघितलं 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे, परंतु या योजनेचा मूळ गाभा काय आहे, मूळ तत्व काय आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 पेक्षा कमी असावे। आता तुम्ही विचार करा, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न याच्यापेक्षा कमी आहे का? जर असेल तर तुम्ही लाभार्थी ठरू शकाल, पुन्हा तुम्हाला पुढे पैसे मिळतील। पण मात्र जर 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जर जास्त असतील तर तुम्हीच विचार करा, तुम्ही पुढे लाभार्थी ठरू शकता का? 100% तुम्ही बाद होणार आहेत। कारण मित्रांनो, इथे त्यांनी तसं पूर्णपणे त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी सांगितलं की पात्र कोण असू शकतात। सध्या तुम्ही सांगाल का आता आम्हाला पैसे मिळतात, असं कसं काय बा? एक लक्षात ठेवा, ते काही अंशी हे नियम बदललेले आहेत, पण कंटिन्यू त्या नियमाच्या आधारे जाता येणार नाही। शासनाला याच नियमाच्या आधारे पुढे जावं लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही विचार करा की तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार किंवा नाही। आता अपात्रता याच्यामध्ये जर विचार करायला गेलो, पहिलाच मुद्दा असा दिलाय की ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। तुम्ही तुमचा विचार करावा की तुमच्या कुटुंबाचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे। अधिक असेल तर अपात्र, अधिक असेल तर आपण अपात्रता बघतोय, अधिक असेल तर अपात्र। सध्या तुम्हाला पैसे मिळतात, इट्स ओके, पण परंतु पुढे मात्र तुम्हाला याचे पैसे मिळणार नाही। त्यानंतर आयकर दाता कुटुंबातील सदस्य, तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती IT रिटर्न भरत असेल किंवा इन्कम टॅक्स फाईल बनत असेल तर त्या कुटुंबातील व्यक्ती किंवा सदस्य हा बाद होणार आहे। त्यानंतरचा तिसरा मुद्दा तुम्हाला इथे दिसेल की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। म्हणजे तोच दिला, 2.5 लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न पाहिजे। पुढे बघा एक ऑप्शन दिला त्यांनी, लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावं। जर 1500 रुपयेपर्यंत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार असेल तर ठीक आहे, आता आमदार खासदार तर आपण नसणार, तो भाग सोडून द्या विषय। पण पुढचा एक बघा, ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या कुटुंबातील एखादा जरी व्यक्ती जर असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार। आता सर्वात महत्त्वाचा 7वा प्रश्न, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। घरामध्ये जर एखादी 4 चाकी गाडी जर असेल घरामध्ये, सदस्याच्या नावावर तो भाग सोडून द्या, समजा जो लाभ घेतोय त्या लाभार्थ्याच्या नावावर जर असेल तर तो बादच। पण पूर्ण कुटुंब, आता पूर्ण कुटुंब म्हणजे काय, तर एक रेशन कार्ड, एका रेशन कार्डमध्ये जर कोणाच्याही नावावर जर 4 चाकी गाडी असेल तर तो व्यक्ती बाद। सर्वात महत्त्वाचा, त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती कोणाचा तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य असेल तरी सुद्धा बाद। जर एवढे जर नियम या ठिकाणी आहेत तर तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत का? अशा पद्धतीने मित्रांनो, हे जर पात्र आणि अपात्र जर नियम जर आपण बघितले तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही पात्र आहात का? आता तुम्हाला पैसे मिळतात हे तुमचे नशीब, पण मात्र निवडणूक संपली किंवा हे सरकार जर पुन्हा आलं नाही तर तुम्हाला पैसे मिळतील का याचा तुम्ही विचार करा। किंवा जरी सरकार आलं तरी महाराष्ट्र शासन एवढा बोजा स्वीकारू शकतो का? नाही स्वीकारू शकत। कारण मित्रांनो, हे जर नियम जर असतील, आता एक विचार करा, जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही सरसकट तुम्हाला लागू केली, पण अनेक अशा योजना आहेत की त्या सुद्धा योजना सर्वसामान्य लोकांना का खुली करून देत नाही, त्याच्या माध्यमातून सुद्धा पैसे का मिळू शकत नाही, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही विचार करा की नंतर आयुष्यभर हे तुम्हाला पैसे मिळणार का? किंवा निवडणुकीनंतर जर समजा हे नियम जर बदलले किंवा या नियमाच्या आधारे निकष ठरवले तर तुम्ही त्याच्यामध्ये पात्र असणार का? या सर्व गोष्टीचा विचार करायचा। आणि मी जे व्हिडिओचे थंबनेल बनवलंय, तुम्ही पात्र राहणार किंवा नाही राहणार याचं उत्तर तुम्हाला तुमचं मिळून जाणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची थोडीशी वेगळ्या पद्धतीची व्हिडिओ या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।